टीम इंडियाच्या लेकींनी वन डे वर्ल्ड कप 2025चं विजेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयनं मानधनवाढीचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं महिला क्रिकेटपटूंच्या वेतनात 2.5 पट वाढ केली आहे. तर प्लेइंग 11 मधील सिनियर महिला खेळाडूंना 50,000 रुपये प्रति मॅच मिळणार आहेत. हे मानधन पूर्वी 20,000 रुपये होतं. भारत आणि श्रीलंका महिला संघात आज दुसरा T20 सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे दुसरी T20 जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी हरमनप्रीत कौरची टीम इंडिया प्रयत्नशील असेल. तर मालिकेत कमबॅक करण्याच्या इराद्यानं श्रीलंका संघ मैदानात उतरेल. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी 2023च्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं. पराभवामुळे इतकं दुःख झालेलं आहे की निवृत्ती घ्यायचा विचार मनात आलेला, असं रोहित शर्मा म्हणाला. वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवामुळे इतका खचलो होतो की क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेण्याचा विचार आलेला, असं रोहितनं म्हटलंय. पंजाब क्रिकेट असोसिएशननं विजय हजारे ट्रॉफीसाठी संघ जाहीर केलाय. T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आलेल्या शुभमन गिलला संघस्थान देण्यात आले. तसंच अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंगची संघात वर्णी लागली. पंजाबचा सलामीचा सामना 24 डिसेंबरला महाराष्ट्राशी होणार आहे. आगामी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आलाय. संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची वर्णी लागली. 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार. भारताचा क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. सोशल मीडियावर कृष्णप्पानं पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली. तर कृष्णप्पा आपल्या 14 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये भारताकडून एकदाच कोलंबो श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळलाय. नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त राज्यातील पर्यटकांना गोव्यात आणि कोकणात येण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडलेल्या आहेत. आता पंजाब ते गोवा विशेष रेल्वेगाडी कोकण मार्गावरून धावणार आहे. तर अमृतसर ते मडगाव रेल्वेगाडीमुळे शेकडो प्रवासी पर्यटकांना दिलासा मिळेल. रायगडच्या महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकताच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाडकरांना मोठं गिफ्ट दिले. MIDC कडून परत पुरवल्या जाणाऱ्या पाणी बिलाच्या थकीत 27 कोटींपैकी 17 कोटी रुपये माफ केलेत. हे थकीत पाणी बिल करावं अशी मागणी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी केली होती. निवडणूक विभागाकडून चहा नाश्ता जेवणाचं दरपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी हे दरपत्रक जाहीर केलं. प्रचार सभांमधील चहा कप, नाश्ता प्लेट, जेवण थाळी, सँडविचसह इतर लहान मोठ्या खर्चाचे दर निश्चित केले. त्यामुळे उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांसाठी केलेल्या खर्चावर नियंत्रण येणार आहे. मालेगाव महापालिका निवडणूक मतदार याद्यांसाठी 83,000 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यंदा याद्यांची प्रतिपुष्ट 2 रुपये दरानं विक्रीचे आदेश दिले. 29 प्रभागांच्या याद्या खरेदीसाठी तब्बल 83,000 रुपये मोजावे लागत आहेत. 2 दिवसात 40 याद्यांची विक्री आहे. तर उमेदवाराला 10 याद्यांची गरज भासते. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते. तर 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. आणि या निवडणुकीसाठी 11,18,000 मतदानाचा हक्क बजावतात. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे. शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारीच्या अर्जाचं वितरण सुरू होणार असून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. जालना महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. 65 जागांसाठी 126 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. जालना महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकीला खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपस्थित होते. तर भाजप आणि शिवसेनेची युतीसाठी बैठक पार पडली. बैठकीत शिवसेनेनं भाजपला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला. धुळे महानगरपालिकेमध्ये महायुती करण्यासाठी प्राथमिक बैठक पार पडली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित, भाजप आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम बदाने यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. विशेष म्हणजे बैठकीत राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्वपक्षीय बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि नियमात पार पडावी यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली. दरम्यान निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. राज्यातील 2,000 न्यायालयांची सुरक्षा मजबूत होणार आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात मुंबई हायकोर्टाचं मुख्यपीठ, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ आणि कोल्हापूरचं सर्किट बेंच तसंच तिथं कार्यरत न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा कर्मचारी पुरवले जाणार आहेत. यासाठी 15 कोटींच्या निधीची शासनानं मान्यता दिली. नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या यात्रेत 756 घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटी 24 लाखांची उलाढाल झाली. यात सर्वाधिक मारवाड जातीवंत घोडे विकले गेलेत. यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी खरेदी केले.
अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीमध्ये नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. नाताळ सणानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये आणि घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नाताळासाठी बाजारपेठ ही सजली असून ख्रिश्चन कॉलनी कंदील रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळवण्यात आली. वसईत ख्रिसमस कार्निवलची धूम पाहायला मिळते. नालासोपारामधील गाजगावात भव्य ख्रिसमस कार्निवलचं आयोजन करण्यात आलं. तर या कार्निवलमध्ये जवळजवळ 500हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि या कार्निवलमुळे संपूर्ण परिसर ख्रिसमसच्या आनंदात न्हाऊन निघाला होता. नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, पार्टी हॉल्स, बार, पब अशा विविध ठिकाणी अग्निसुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान अग्निसुरक्षेबाबतच्या अटींचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम 28 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.